ओळख करून घेणार आहे. कोणते झाड आपल्याला काय देतं, त्याच्यापासून काय मिळतं, का पौष्टिकता असते किंवा कशासाठी उपयोग होतो हे आपण जाणून घेणार आहे. समजलं? स्टार्ट करायचं? ओके. हे न्यूज कशाचं आहे? गावा. कशाचं न्यूज आहे? गावा. गावा माहिती प्रत्येकाला? काय असतो गावा? गावा म्हणजे पेरू. व्हेरी गुड. पेरू आपण खातो की नाही? सगळेजण खातात ना. पेरू हा पौष्टिक असतो, एक फळ असतं ना ते, म्हणून हे प्रत्येकाने खायला पाहिजे. त्याच्यापासून आपल्याला चांगलं पौष्टिकता मिळते. समजलं? दुसरं हे न्यूज कसलं आहे? हॉलीबॅसिल. हॉलीबॅसिल मीन्स तुळशी. तुळशीला काय म्हणतात? हॉलीबॅसिल. बोला माझ्या मागून. हॉलीबॅसिल. तुळशीचा उपयोग कशासाठी होतो? आपण आयुर्वेदिक मेडिसिन बनवण्यासाठी पण होतो. परत आपण त्याला सर्दी खोकला आला तेव्हा खातो. त्याच्याने आपला घसा पण क्लीन होतो. आपल्याला त्याच्यापासून बोलायला मदत होते की नाही? आपल्याला सर्दी खोकला आला तर आपण कसं खवखवतो ना आपला घसा. तर मग आपण जर खाल्ल्याबरोबर आपल्याला किती फ्रेश वाटतं? तुळशी खाल्ल्याबरोबर वाटते की नाही फ्रेश? म्हणून तुळशीचा उपयोग हा मेडिसिन बनवण्यासाठी पण होतो आणि फक्त वॉश करून आपण खाल्ले त्याचे पानं तरी छान असतं. थर्ड वन, करी लीव्हज. करी लीव्हजचा उपयोग कशासाठी होतो? करी लीव्हज म्हणजे कढीपत्ता. कढीपत्ता माहिती ना प्रत्येकाला? कढीपत्ता आपण कशात टाकतो? कशात टाकतो कढीपत्ता? भाज्यांमध्ये टाकतो, चिवडा करताना टाकतो की नाही? कढीपत्ता पण एक औषधी वनस्पती आहे. ती आपल्या पोटात जाणं हे गरजेचं आहे. म्हणून कढीपत्ता पण हा नुसता जरी खाल्ला तरी चांगलं असतं. फोर्थ इज गुलाब्स हार्ट लीव्हज. गुलाब हार्ट कशाला म्हणतात? रामफळला. कशाला म्हणतात? रामफळ. रामफळ प्रत्येकाला आवडतं ना? त्याच्यामध्ये मेनी सीड्स असतात, भरपूर सीड्स असतात ना त्याच्यामध्ये. मग रामफळाचं हे काय आहे? पान आहे. रामफळाचं लीव्हज आहे. रामफळ एक फ्रूट आहे. काय आहे? फ्रूट आहे. ते पण आपण खायला पाहिजे. रामफळ पण एक विशिष्ट सीझन मध्ये येतं. कोणत्या सीझन मध्ये येतं? कोणत्या सीझन मध्ये येतं रामफळ? समर सीझन मध्ये येतं की नाही? फक्त त्याच सीझन मध्ये येतं, तेव्हाच खायला मिळतं आपल्याला. म्हणून ते प्रत्येकाने खायला पाहिजे. ओके. फिफ्थ वन इज नीम लीव्हज. नीम माहिती ना? निंब. त्या निंबाचे लीव्हज हे काय? निंबाचे लीव्हज म्हणजे निंबाचे पानं. निंब आपण 2 पानं जरी दररोज खाल्ले तरी आपल्या शरीरातील सगळं जे काही जंतू असतील ते सगळे नष्ट होतात. निंबाचा हा मेन म्हणजे खास उपयोग आहे. निंबांपासून औषधी तयार होतात. समजलं? औषधी तयार होतात. याला काय म्हणतात मग? नीम लीव्हज. काय म्हणतात? नीम लीव्हज. निंबाच्या बियांचा उपयोग केले पानं आणि निंबाची ही जी स्टिक असते ना मधली, दिसते का प्रत्येकाला? हे स्टिक आपण कोरडी करून म्हणजे त्याला वाळून घेतल्यावर तिचा उपयोग ब्रश करण्यासाठी पण करतो. त्याच्याने आपले टीथ काय होतात? क्लीन होतात. फक्त त्याच्याने जरी आपले टीथ घासले तरी आपले टीथ क्लीन होतात. आणि त्या निंबाच्या बिया आपण एक प्रोजेक्ट म्हणून पण करतो. त्या निंबाच्या बिया जर आपण मातीमध्ये लावल्या तर त्याचं काय उगवतं? निंबाचं झाड. 6 वन इज इंडियन गॉसबेरी लीव्हज. याला काय म्हणतात? ओळख आली का? कशाचे लीव्हज येते? आपण दररोज बघतो, आपल्या स्कूलच्या एरियामध्ये पण आहे. आवळ्याचं झाड. आवळ्याचे लीव्हज येते. कशाचे लीव्हज आहे? आवळा. आवळा कशासाठी खातो आपण? आवळा किती पौष्टिक असतो माहिती का तुम्हाला? दररोज आपण आवळा कंठी पण करतो. प्रत्येकाची मम्मी घरी आपल्याला आवळा कंठी बनवते. कशासाठी बनवते? की आपल्या पोटात जायला पाहिजे. आवळा एक औषधी वनस्पती आहे. म्हणून आवळा हे घ्यायला पाहिजे. त्याच्याने आपली पचन शक्ती होते आणि त्याचप्रमाणे आपल्याला ऍसिडिटीचा त्रास असेल तो पण कमी होतो. इंडियन फिग लीव्हज. इंडियन फिग लीव्हज म्हणजे काय माहिती आहे? अंजीर, उंबर, त्याला इंडियन फिग लीव्हज म्हणतात. हे पण एक फ्रूट आहे. ते पण आपण खायला पाहिजे. ते कंटिन्यू 3 सीझन मध्ये असतं. अंजीर किंवा उंबर, त्याला स्पेसिफिक नाव इंडियन फिग आहे. हिबॅक्युअस लीव्हज. हिबॅक्युअस लीव्हज म्हणजे गणपती बाप्पाला आपण कोणतं फूल वाहू घालतो? कोणतं फूल वाहू घालतो गणपती बाप्पाला? येते का कोणाला? ग्रीवा. गणपती बाप्पाला आपण जास्वंदीचं रेड कलरचं फुल वाहू घालतो की नाही? त्याला किती आवडतं ते? त्याचं प्रिय फुल आहे ते. गणपती बाप्पाचं प्रिय फुल आहे. हे काय माहिती? त्याला काय म्हणतात? हिबॅक्युअस लीव्हज. आयुर्वेदिक येते पण. पोर्टुलाका लीव्हज. पोर्टुलाका लीव्हज म्हणजे बघा आपल्या शाळेच्या परिसरात आहे. पोर्टुलाका लीव्हज म्हणजे पोर्टुलाका लीव्हज म्हणजे चिनी गुलाब, ज्याला पिंक कलरचे छोटे छोटे फ्लावर्स येतात. माहिती ना? त्याला काय म्हणतात? चिनी गुलाब. पेरिविंकल लीव्हज. हे बघा पेरिविंकल लीव्हज, याच्यामध्ये व्हाईट कलर पण असतो, पिंक कलर पण असतो.
2-3 प्रकारचे फ्लावर्स येतात. याला म्हणतात पेरिविंकल म्हणजे सदाफुली. काय म्हणतात याला? सदाफुली. माहिती आहे ना? सदाफुली माहिती आहे प्रत्येकाला? सदाफुली पण हे किती छान फ्लावर आहे की नाही? आवडते का प्रत्येकाला? त्याला काय म्हणतात मग? पेरिविंकल लीव्हज. याला काय म्हणतात? पेरिविंकल. ओके. कस्टर्ड ऍपल म्हणजे काय रे? कस्टर्ड. बरोबर. सीताफळ मध्ये किती सीड्स असतात? भरपूर असतात की नाही? सीताफळ प्रत्येकाला आवडतं ना? ते काय आहे? फ्रूट आहे. काय आहे? फ्रूट आहे. सीताफळ हे प्रत्येकाने खायला पाहिजे, पौष्टिक असतं. ओके. ओरिएंटल तुजा लीव्हज. बघितलं का हे? ओरिएंटल तुजा. याला काय म्हणतो आपण? आपल्या भाषेत काय म्हणतो याला? काय म्हणतो? बोला पटकन. विद्येचं झाड. काय म्हणतो याला? विद्येचं झाड. त्यालाच म्हणतात ओरिएंटल तुजा. काय म्हणतात? ओरिएंटल तुजा. एक शंकूच्या आकाराचं असतं. कसं असतं? शंकूच्या आकाराचं असतं की नाही? ते आपण एक मंदिरात लावतो किंवा आपल्या घराच्या गेट जवळ लावतो. का लावतो? की त्याच्याने आपल्याला एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. काय मिळते? पॉझिटिव्ह एनर्जी. म्हणून ते एक शो म्हणून आपण त्याला आपल्या गेटमध्ये किंवा मंदिरात लावत असतो. आणि आपण त्याचा एक खास उपयोग करतो. काय करतो? आपण आपल्या वहीच्या पेज मध्ये ठेवतो की नाही? ठेवतो ना? एक गंमत म्हणून ठेवतो. थर्ड वन, पेन्युहिल फ्लावर लीव्हज. हे काय आहे? चांदणीचं झाड. कशाचं लीव्हज आहे? चांदणीच्या झाडाचं लीव्हज. आणि लास्ट बघा, लेमन लीव्हज. माहिती ना? लेमन माहिती ना? निंबू. मी काय? निंबूचे लीव्हज. निंबू हे आपण कशात सरबताला वापरतो ना निंबू. आणि निंबू काय? आयुर्वेदिक आहे. त्याच्याने आपली पचन शक्ती होते. समजलं? त्याच्यापासूनच आपण झाडांच्या पानांपासून आपण बटरफ्लाय तयार केले. आहे की नाही छान? बटरफ्लाय. लीफ पासून तयार केलेलं हे छान बटरफ्लाय. त्यांना काय केलं? इन्सेक्ट तयार केलं लीव्हज पासून. काय तयार केलं? इन्सेक्ट मीन्स किडा. काय? किडा. आपण एक लीव्हज पासून त्यांना किड्याचा शेप दिलाय. हे की नाही? छान अट्रॅक्टिव्ह आहे की नाही? ओके. म्हणून प्रत्येकाच्या घरी झाड हे लावायला पाहिजे. मध्ये फळाचं असो किंवा फुलांचं असो. ते सगळेच पौष्टिक असतात. त्याच्यापासून पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. म्हणून झाडे लावा आणि झाडे जगवा. ओके. त्याच्यापासून आपल्याला श्वास मिळतो ना चांगला ऑक्सिजन मिळतं. ओके. चलो क्लॅप फॉर